Good morning, all viewers. So today we are here to listen Dr. Amit Yevule sir on the Mahila Migraine Awareness. So Mahila Migraine Awareness we are celebrating on the occasion of Migraine Awareness Week, which falls on 6 September to 12 September. So Dr. Amit Yevule sir is a neurologist, consulting neurologist practicing in Nasik and also at Nasik Road. So I request Dr. Amit Yevule sir to give the insights and facts on the migraine, especially on women and migraine. So Dr. Amit Yevule sir, over to you. Yes. मी डॉक्टर अमित येवले, न्यूरोलॉजिस्ट, नाशिकहून बोलतो आहे. बेसिकली अर्धशिशी किंवा अर्ध डोकेदुखी किंवा मायग्रेन आपण ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, तर मायग्रेन हा डोकेदुखी वन ऑफ द अपकमिंग डिसऑर्डर आहे की ज्याचं दिवसेंदिवस लोकसंख्या ही पेशंट्स मध्ये वाढते आहे, आजाराचं प्रमाण वाढतं आहे. ओके, त्यामुळे हेडेक किंवा डोकेदुखीचा प्रकार जो आहे हा आपण निग्लेक्ट करू नये, दुर्लक्ष करू नये. आणि आज मायग्रेन अवेअरनेस वीक 6 ते 12 सप्टेंबर या दृष्टीने जो काही आजचं मी काही गोष्टी सांगू इच्छित आहे सगळ्या प्रेक्षकांना, तर सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल की अर्धशिशी हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे जो सौम्य स्वरूपापासून अतितीव्र डोकेदुखीपर्यंत असू शकतो. डोकेदुखीच्या प्रकारांमध्ये मायग्रेन किंवा अर्ध डोकेदुखीचा आजार हा सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक विथ ऑरा आणि विदाउट ऑरा. विदाउट ऑरा म्हणजे पूर्वसूचना नसताना येणारा डोकेदुखीचा किंवा अर्धशिशीचा अटॅक, जो 70 ते 80% लोकांमध्ये आपण कॉमनली सर्वसामान्यपणे बघतो. आणि जो दुसरा प्रकार आहे मायग्रेन विथ ऑरा, ज्याच्यामध्ये पूर्वसूचना आपल्याला मिळते. कोणाकोणाला कधी एका हातापायाला मुंग्या येणं, डोळ्याला दिसायला कमी होणं, हात पाय जड पडणं आणि त्यानंतर डोकेदुखीचा अटॅक होणं, ज्याला आपण मायग्रेन विथ ऑरा असं म्हणतो. पण सर्वसामान्यपणे एका बाजूला डोकं दुखणं म्हणजेच अर्धशिशीचा प्रकार असं नाही, तर त्याच्यामध्ये सेकंडरी हेडेक नावाचा पण प्रकार असतो की ज्याच्यामध्ये खूप जोरजोरात उलट्या होणं, फिट्स येणं किंवा आकडी येणं, हा झाला सेकंडरी हेडेकचा प्रकार. पण प्रायमरी हेडेक किंवा मायग्रेनचा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये पूर्णही डोकं दुखू शकतं, अर्धही डोकं दुखतं, कोणाचं पुढच्या बाजूने, कोणाचं मागच्या बाजूने, कोणाला चक्कर येणं, कोणाची मान दुखणं, कोणाला डोळ्यासमोर अंधारी येणं, ही सगळं मायग्रेन किंवा अर्ध डोकेदुखीच्या पेशंटला सर्वसामान्यपणे ही लक्षणं असू शकतात. तर हा आजार कशामुळे उद्भवतो, याच्यामध्ये कारणीभूत असणारे घटक हे बरेच आहेत. मानसिक घटक, विशेषतः ताणतणाव, निद्रानाश, झोप व्यवस्थित न मिळणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत घटक असू शकतात. त्यानंतर अन्न पदार्थांचे ट्रिगर्स, या खूप छोट्या गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की आपण जर व्यवस्थितपणे चौकसपणे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण आपला आजार हा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर अन्न पदार्थांचे कुठले कुठले ट्रिगर्स असू शकतात, उदाहरणार्थ आंबवलेल्या वस्तू, कॅफिन युक्त पेय घेणं, चायनीज पदार्थ खाण्यात येणं, डार्क चॉकलेट्स, आईस्क्रीम, नॉनव्हेज, या प्रकारचे अन्न पदार्थांचे ट्रिगर्स आहेत की ज्यामुळे अर्धशिशीचा डोकेदुखीचा अटॅक वाढू शकतो, प्रमाण वाढू शकतो. त्यानंतर काही सेवन केल्याने पण हा जो त्रास आहे व्यसनांनी वाढतो, उदाहरणार्थ अल्कोहोल किंवा मद्य सेवन, त्यानंतर स्मोकिंग, या प्रकारच्या सेवनाने सुद्धा डोकेदुखी किंवा मायग्रेनचा अटॅक हा वाढण्याची शक्यता तितकीच जास्त असते. कॉफी आणि कॅफिन युक्त पेय, उदाहरणार्थ प्रिझर्वेटिव्ह असलेल्या अन्न पदार्थांमध्ये जर प्रमाण जास्त घेण्यात असेल तर त्यामुळे सुद्धा मायग्रेनचा किंवा अर्धशिशीचा डोकं दुखण्याचा अटॅक हा वाढतो. सिट्रस फूड्स, उदाहरणार्थ संत्री, ग्रेप फ्रुट्स, लिंबू, कडलिंबू, अननस, या फळांमुळे किंवा त्यांच्या सरबतांमुळे सुद्धा अर्धशिशीचा आजार हा उद्भवतो. त्यानंतर औषधयुक्त ट्रिगर्स, काही औषधे किंवा ड्रग्स आहेत की ज्याच्यामुळे सुद्धा मायग्रेनचा किंवा अर्धशिशीचा अटॅक वाढण्याची शक्यता असते, ज्याला आपण वॅसोडायलेटर्स किंवा वाहिनी विस्फारक औषधे म्हणतो. त्यानंतर काही शारीरिक ट्रिगर्स आहेत, म्हणजे कारणीभूत घटक की ज्यामध्ये मायग्रेनचा अटॅक वाढण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ
खूप झोप घेणं किंवा कमी झोप घेणं, त्यानंतर जेवणाच्या अनियमित वेळा, थकवा, धूम्रपान, शारीरिक काम, व्यायाम ही तणाव मुक्तीची तसेच अर्धशिशी रोखण्याची परिणामकारक पद्धत आहे. परंतु अतिश्रम केल्याने सुद्धा कधी कधी अर्धशिशीचा आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यानंतर पर्यावरणीय ट्रिगर्स, ज्यामध्ये हवामानात अचानक होणारे बदल, बॅरोमेट्रिक दाबामध्ये घट किंवा तापमान, आर्द्रता किंवा ह्युमिड ऍटमॉस्फिअर किंवा दमट वातावरण आपण ज्याला म्हणतो, त्यानंतर मोठा आवाज ज्याला साऊंड पोल्युशन आपण म्हणतो, त्यानंतर सुगंधी द्रव्ये किंवा धूर, एरोमेटिक प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स आपण ज्याला म्हणतो, प्रखर प्रकाश किंवा चमकणारे दिवे यांच्या संपर्कात येण्याने सुद्धा अर्धशिशीचा किंवा अर्ध डोकेदुखीचा अटॅक हा वाढतो, ज्याला आपण फोटोफोबिया म्हणतो. मायग्रेन हा साधारणतः मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. असं नाही की तो पुरुषांमध्ये आढळत नाही, पण तिपटीने हा जास्त प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये आढळतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फेज असू शकतात. उदाहरणार्थ तरुण मुलींमध्ये होणारा मायग्रेनचा आजार, त्यानंतर प्रेग्नन्सीत किंवा गरोदरपणामध्ये होणारा मायग्रेन किंवा अर्धशिशीचा आजार, आणि रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉझल फेज मध्ये होणारा मायग्रेनचा आजार. ह्या वेगवेगळ्या स्टेप्स मध्ये किंवा फेजेस मध्ये सुद्धा अर्धशिशीचा अटॅक हा येऊन वाढण्याची शक्यता असते. पण याला कारणीभूत काय आहे, तर संप्रेरक किंवा हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये चढ उतार होत असतो आणि त्यामुळे अर्धशिशीची लक्षणे ही उद्भवतात किंवा त्यांच्यामध्ये कधी कधी वाढ होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ मासिक पाळीच्या अगोदर होणारा अर्धशिशीचा अटॅक हा जास्त तीव्र असतो, ज्याला आपण प्री मेन्स्ट्रुअल मायग्रेन म्हणतो, की ज्याच्यामध्ये हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स हे अतितीव्र गतीने होतात. त्यानंतर काही लोकांना रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉझल फेज मध्ये सुद्धा हा त्रास वाढतो, ज्याच्यामध्ये हॉट फ्लशेस, पाल्पिटेशन किंवा बेचैनी होणं आणि त्याचबरोबर डोकं जड पडणं, डोकं दुखणं या प्रकारची हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्समुळे वाढणारी लक्षणं पण ही तितक्याच गतीने उद्भवतात. त्यामुळे आपण कुठल्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी टाळू शकतो, त्यामुळे हाताळणी आपण ह्या आजाराबद्दल कशी करायला पाहिजे, त्यामुळे तुमच्या डोकेदुखीविषयी तुम्ही एक दैनिक तयार करणं गरजेचं आहे. या दैनिकामध्ये तुम्ही काय काय गोष्टी बघायला पाहिजे, की तुमचे डोके नेहमी एकाच बाजूला दुखते का, हे आठवड्याच्या शेवटी उद्भवते का, ते किती वेळ राहते, डोकेदुखी व्यतिरिक्त होणाऱ्या लक्षणांची तुम्ही सावधानतेने खबरदारी बाळगणं गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला तुमची वेदना ही सहन होती की नाही, दैनंदिन कामामध्ये तुम्हाला ह्या गतीचा डोकेदुखीचा अडथळा किती होतो, तुमच्या कार्यक्षमतेमध्ये कपॅसिटीमध्ये किती घट आलेली आहे, त्यानंतर तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यात तुम्हाला किती अडचण येते. हे सगळं तीव्रतेच्या दृष्टीने होणारे हेडेक स्केल आपण ज्याला म्हणतो, की ज्यामध्ये हे दैनिक तयार करून आपण एक प्रकारची प्रश्नावली तयार करतो आणि आपल्या स्केल किंवा त्याची तीव्रता किंवा स्कोर किती आहे डोकेदुखीचा हे आपण याप्रमाणे मोजमाप करू शकतो. याला आपण ह्या डोकेदुखीला आळा कसा घालू शकतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. मग तो पुरुष असो की स्त्री असो. वर्किंग क्लासमध्ये हा प्रकार जास्त उद्भवतो, त्यासाठी ट्रिगर्स टाळणं गरजेचं आहे. काही लोकांमध्ये हा फॅमिलियल किंवा अनुवंशिक पण असतो, त्यामुळे अशा लोकांनी पण दृष्टीने खबरदारी घेणं गरजेचं असतं. पण वर्किंग क्लासमध्ये जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे, ज्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये योगा, प्राणायाम, मेंटल रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस करणं खूप गरजेचं आहे, रेग्युलर वॉकिंग करणं गरजेचं आहे, रात्री पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. तुमचं जेवण आणि झोप नियमितपणे याचं शेड्यूल पाळणं जाणं गरजेचं आहे. मागील कालावधीमध्ये तुम्हाला अर्धशिशी उद्भवण्यास कुठली कारणीभूत घटक होते याची एक दैनिक तुम्ही किंवा डायरी तयार करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तो घटक टाळणं गरजेचं आहे. धूम्रपान करणं, मद्यपान सेवन करणं हे सगळ्या गोष्टींपासून दूर राहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल करणं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा मायग्रेनच्या आजारामध्ये खूप महत्वाचा घटक आहे, जो सर्वसामान्यपणे आपण रुग्णांना जेव्हा समजवतो, बऱ्याच वेळेस रुग्ण ह्या गोष्टींना निग्लेक्ट करतात, दुर्लक्षित करतात. पण मला असं वाटतं की
मायग्रेन किंवा अर्धशिशीच्या आजारामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा अतिशय महत्वाचा घटक आहे. अर्धशिशीच्या हाताळणीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची औषधं वापरतो, बीटा ब्लॉकर, सॅमिटिप्टिलिन, फ्लुनाराझिन, वेगवेगळ्या प्रकारची मार्केटमध्ये उपलब्ध असलेली औषधे आपण वापरतो, जे 3 ते 6 महिने आपण पेशंट्सला देतो. अक्यूट फेज किंवा इमर्जन्सी मध्ये आपण काही औषधं देतो, याचा रुग्णांना फायदा होतो. पण 15 दिवस आपण ट्रीटमेंट घेतो आणि बरं वाटतं आणि त्यानंतर ट्रीटमेंट बंद करणं हे तितकं चुकीचं आहे. त्यामुळे रेग्युलरली 2 ते 3 महिन्याचं प्रोफिलॅक्सिस किंवा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट किंवा प्रतिबंधित ट्रीटमेंट ही करणं गरजेचं आहे. तरच तुमचा मायग्रेनचा आजार हा, अर्धशिशीचा आजार हा आटोक्यात राहू शकतो. त्यामुळे अर्धशिशीच्या आवेगांवर उपचार करणं, अर्धशिशीमुळे उद्भवणाऱ्या डोकेदुखीला प्रतिबंध करणं, या 2 गोष्टींचा उपचार ह्या अर्धशिशीच्या आजारामध्ये समावेश होतो. अर्धशिशींवर अत्यंत परिणामकारक अशी अनेक औषधे आहेत. अर्धशिशी रोखण्यासाठी किंवा अर्धशिशीमध्ये आराम मिळण्यासाठी किंवा तिचा कालावधी कमी होण्यासाठी मदत करणाऱ्या औषधांविषयी तुम्ही डॉक्टरांना विचारणा करणं गरजेचं आहे. तुम्हाला लागू पडेल असे औषध शोधण्यासाठी तुमचे डॉक्टर अनेक औषधांच्या विविध मात्रांद्वारे उपचार करू शकतील. त्यामुळे अर्धशिशीचा डोकेदुखीचा आजार हा दुर्लक्षित करणं चुकीचं आहे. वेळच्या वेळी तुमच्या डॉक्टरांना, न्यूरोलॉजिस्टला, मेंदूविकार तज्ञांना दाखवणं गरजेचं आहे. कारण हा आजार जीव घेणा नाही, पण बऱ्याच वेळेस अशी सिच्युएशन किंवा घटना घडते की इमर्जन्सी मध्ये आपल्याला अगदी सीटी स्कॅन, MRI स्कॅन सुद्धा करावा लागतो की दुसरं काही कारण आहे की नाही ते बघण्यासाठी. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांना दाखवणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. चुकीचं मेडिसिन्स ऑन द काउंटर जाऊन घेणं चुकीचं आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की हा आजार कंट्रोलमध्ये येण्यासारखा आहे, प्रतिबंध करणं गरजेचं आहे. म्हणून मायग्रेन अवेअरनेस वीकच्या दृष्टीने ह्या काही सर्वसामान्य गोष्टी मी नागरिकांना सांगितलेल्या आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. ही एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं. थँक्यू. सो थँक्यू सर. नक्कीच तुम्ही दिलेली माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना उपयुक्त ठरणार. सर 2 ते 3 क्वेश्चन्स आलेले आहेत. सो आय थिंक सो तो पार्ट तुम्ही ऑलरेडी कव्हर केला आहे. सो दे आर आस्किंग अबाउट द कोणते फूड्स त्यांनी अवॉइड करायला हवे. बेसिकली फूड मध्ये सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल की फर्मेंटेड किंवा आंबवलेल्या वस्तू, कॅफिन युक्त पेय तुम्ही टाळायला पाहिजे. त्यानंतर चायनीज जे फास्ट फूड कुठलंही असो, चीज, पनीर रिलेटेड जे फास्ट फूड आहे, चायनीज स्पेशली मी म्हणेल की ज्यामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट हे केमिकल असतं आणि विच इज द मेन प्रेसिपिटेटिंग फॅक्टर फॉर मायग्रेनस हेडेक्स. तर ह्या गोष्टी सगळं टाळणं गरजेचं आहे. अतिरिक्त मांसाहारी खाणं सुद्धा टाळणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर काही सेवनांमध्ये आपण मद्यपान सेवन, त्यानंतर स्मोकिंग किंवा धूम्रपान ह्या गोष्टी सुद्धा टाळणं गरजेचं आहे. आणि हे जे ट्रिगरिंग फॅक्टर्स किंवा कारणीभूत घटक हे आपण स्वतः शोधून स्वतःच तो प्रतिबंध करणं गरजेचं आहे. आणि सर यामध्ये एक अधोरेखित करता येईल, जसं की आपल्याला कधी कधी काही लोकांना थंड पाणी पिल्यानंतर डोक्यात बराच वेळा ठणक बसते आणि नंतर डोकं दुखणं स्टार्ट होतं. तर थंड पाणी पिल्याने सुद्धा हेडेक ट्रिगर होऊ शकतं का? थंड पाणी पिण्याने बेसिकली आता त्याच्यामध्ये कोल्ड वॉटर, कोल्ड प्रोडक्ट्स लाईक आईस्क्रीम, ओके, प्रिझर्वेटिव्ह, आपण बऱ्याच वेळेस प्रिझर्व मटेरियल असलेले बाहेरचे फास्ट फूड आपण खातो. तर असे पदार्थ सुद्धा टाळणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही, पण सर्वसामान्यपणे जेव्हा आपण रुग्ण येतो आणि त्यांना समजून सांगतो तेव्हा काही लोकांना कळतं की याचं महत्व हे रेट्रोस्पेक्टिव्हली असं आहे. त्यामुळे थंड पेय सुद्धा टाळणं गरजेचंच आहे. आणि सर जवळपास एक योगा संदर्भात विचारलेलं आहे की पर्टिक्युलर योगा कोणता जो की मायग्रेन पेशंटने नियमित करावा असं.
कसं आहे की आता योगासनं ही भरपूर प्रकारची आहेत. सूर्यनमस्कार त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. शीर्षासन आहे, मंडूकासन आहे. हे जवळजवळ 30 ते 35 प्रकारचे योगासनं आहेत. मी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने हे सगळेच करायला पाहिजे. कारण फक्त आपण मायग्रेनसाठी स्पेसिफिकली हे 5 प्रकारचे योगा करायला पाहिजे असं नाही. सर्वांगीण विकासासाठी, पूर्ण शरीरासाठी मला असं वाटतं की मॅक्सिमम तुमच्या बॉडीला ऍक्सेप्ट करणारी जेवढी योगासनं आहेत तुम्ही करायला पाहिजे. योगासनांबरोबर प्राणायाम जे आहे, अनुलोम विलोम, कपालभाती, उज्जाई, शीतली वगैरे हे वेगळ्या प्रकारचे जे प्राणायाम आहे हे पण तितकेच महत्वाचे आहे. आणि मी माझ्या प्रत्येक रुग्णाला हे नेहमी सांगतो की योगा, प्राणायाम, मेंटल रिलॅक्सेशन आणि तुमची औषधं हे दोघं डिफरंट पार्ट आहे. आणि तुम्ही या दोघं गोष्टी एकत्र केल्यात तर तुमचं डेफिनेटली तुम्हाला चांगला फायदा होईल. आणि बऱ्याच लोकांना योगा प्राणायामने खूप चांगला बेनिफिट मिळतो. हे माझं मागच्या 8 ते 9 वर्षामध्ये जो माझा प्रॅक्टिसचा अनुभव आहे त्याप्रमाणे मी सांगेल. त्यामुळे सगळ्यांनी फक्त मायग्रेनसाठी विचार करू नका, पूर्ण शारीरिक विकासासाठी योगा आणि प्राणायाम करा असं मी सांगेल. नक्कीच नक्कीच. आणि सर आता बऱ्याच दिवसापासून ऑल ऑफ अस आर इन द लॉकडाऊन फॉर क्वाईट सम टाइम. बऱ्याच ठिकाणी जवळपास 4 ते 5 महिने झाले, आता 6 महिने व्हायला आलेले. तर याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा आता स्ट्रेस लेवल वाढलेली आहे आणि त्याला बरेचसे फॅक्टरही आहेत. आणि कॅन स्ट्रेस रिलेटेड हेडेक हा उद्भवू शकतो जर समजा तो पुढे चान्सेस असतील तर हाऊ वी कॅन अवॉइड दिस स्ट्रेस रिलेटेड हेडेक? बेसिकली कसं आहे की आता मागच्या 4 ते 5 महिन्यामध्ये जो कोविड पॅन्डेमिक आहे या सिच्युएशनमुळे सर्वसामान्यपणे मी म्हणेल की अगदी लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस पासून प्रत्येक वेदर इट इज अ वर्क प्रत्येक जण सफर करतो आहे. यामध्ये स्ट्रेस लेवल ही डेफिनेटली वाढणार. त्यामुळे टेन्शन टाईप हेडेक जो प्रकार आहे डेफिनेटली मी बघतो आहे की मागच्या काही महिन्यांमध्ये टेन्शन टाईप हेडेक हा प्रकार वाढलेला आहे. ओके, इट इज ड्यू टू फायनान्शियल क्रायसिस, इट इज ड्यू टू हेल्थ रिलेटेड क्रायसिस. याला मल्टीफॅक्टोरियल मी म्हणेल की टेन्शन टाईप हेडेक आता आहे. आणि बऱ्याच मायग्रेन पेशंटला पण टेन्शन टाईप हेडेक हा कंबाईन असतो किंवा इट इज लाईक अ कोमॉर्बिड फॅक्टर ओके फॉर मायग्रेन हेडेक्स ऑल्सो. त्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये मी म्हणेल की स्वतःला सावरण्यासाठी किंवा फॅमिलीतल्या लोकांना सावरण्यासाठी योगा, मेंटल रिलॅक्सेशन ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. बरोबर. आणि सर जस्ट एक लास्ट दिस इज बिग क्वेश्चन फ्रॉम माय साइड की जसं तुम्ही एक उल्लेख केलेला की मायग्रेनच्या मेडिसिन्स बऱ्याच वेळा रुग्ण मायग्रेनचा पेन कमी झाल्यानंतर मेडिसिन बंद करतात. सो मेडिसिन प्रिस्क्राईब केलेल्या वेळेपर्यंत कंटिन्यूस घेणे हे किती इम्पॉर्टंट आहे आणि नाही घेतलं तर त्याचे किती साईड इफेक्ट होऊ शकतात? बेसिकली मी बघतो की रुग्णांना आपण जेव्हा फर्स्ट टाइम रुग्ण तुमच्याकडे येतो आणि आपण पेशंटला प्रिस्क्राईब करतो की तुमचं असं असं निदान आहे आणि तुम्हाला ही ट्रीटमेंट घ्यावी लागेल. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा 1 महिन्याकरता पेशंटला उपचार लिहून देतो, पेशंटला 80-90% रिलीफ मिळाला, 50% रिलीफ मिळाला, तरी बरेच म्हणजे मी म्हणेल की आउट ऑफ 5 to 6 रुग्ण अशी चूक करतात की ते सेकंड टाइम फॉलोअपला किंवा फेर तपासणीला येतच नाही. ओके, पेशंटचा गैरसमज असतो असा की आता बरं वाटतंय तर पुन्हा मेडिसिन घेण्याची गरज नाही. ओके, पण प्रत्येक पेशंटला, रुग्णांना आम्ही हे समजून सांगतो की याला आपण प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधित उपचार म्हणतो की ज्याला 2 ते 3 महिने हा कालावधी असतो. काही पेशंटला हा कालावधी 6 महिने सुद्धा असतो, तर काही पेशंटला हा 1 वर्ष पण असतो. कारण शेवटी मेडिसिनला मिळणारा रिस्पॉन्स हा प्रत्येक पेशंटला व्हेरी होतो. अँड एव्हरी पेशंट इज नॉट सेम. ओके, मोस्ट ऑफ द टाइम पेशंट्स दे आर डिफरंट. त्यामुळे मी म्हणेल की रेग्युलरली तुम्ही डॉक्टरांकडे जर उपचारासाठी येत असाल तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट फॉलो करणं हे गरजेचं आहे. कमीत कमी 3 महिने प्रतिबंधित किंवा प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे.
धन्यवाद सर. आय थिंक सो दॅट वॉज द लास्ट क्वेश्चन अँड तो क्वेश्चन मी माझ्या बाजूने एक विचारलेला फॉर बेनिफिट ऑफ ऑल द पेशंट्स. सो आय थिंक सो सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. तुम्ही जी माहिती मायग्रेन आणि डोकेदुखी संदर्भात दिलेली आहे त्याने बऱ्याचशा लोकांचे डाऊट हे क्लिअर झालेले असणार आहे. आणि या व्यतिरिक्तही जर समजा कोणाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना आजूबाजूच्या परिसरात कोणाला डोकेदुखीचा त्रास उद्भवत असला तर ते डॉक्टर देवले सरांना भेटू शकतात. सर इज प्रॅक्टिसिंग ॲट शरणपूर रोड, Nasik, opposite Gandhi Bhavan, as well as sir are also is also practicing at Nasik Road Clinic. So sir, dhanyawad on the behalf of Health and You. I thank you very much for the all viewers for attending this Mahila Migraine Awareness Talk. And thank you Dr. Amit Devule sir for your valuable time and valuable input, sir. Thank you, Prashant and Health and You for inviting me and organizing